पुण्यात राहणारे श्री खांडेकर यांचा अनुभव आपणास सांगत आहे. त्यांनी हा अनुभव 1998ला श्री साईसागरला सांगितला होता. श्री खांडेकर हे पुण्याजवळील येरवडा भागातील एका कंपनीत नोकरीस होते. ही घटना बराच वर्षापूर्वीची म्हणजे पुण्याची वस्ती वाढण्यापूर्वीची आहे. येरवडा भाग तेव्हा निर्जन असे. रात्री तर चिटपाखरूसुद्धा तेथील रस्त्यावर दिसत नसत. म्हणून श्री खांडेकर व त्यांचे 3-4 मित्र मिळून रात्री कंपनी सुटल्यावर पुण्यात येत असत. एकदा पगाराच्या दिवशी रात्री पगार घेण्यासाठी ते कंपनीत थांबले होते. तर त्यांचे मित्र पगार घेऊन कंपनी बाहेर पडले. ते मित्र गप्पांच्या ओघात सायकलवरून पुण्याकडे येण्यास निघाले. त्यांना वाटले श्री खांडेकर आपल्या मागून येतील. पण सर्व मित्र पुण्याच्या जवळ आले तरी श्री खांडेकर त्यांना मागे दिसलेच नाहीत. शेवटी त्यांनी असा विचार केला की श्री खांडेकर कोणाबरोबर तरी येतील. सर्वजण पुण्यात आल्यावर एकमेकांचा निरोप घेऊन घरी गेले. येथे श्री खांडेकर पगार खिशात घेऊन मित्रांना शोधत होते, पण ते त्यांना भेटलेच नाहीत. ते समजून चुकले की सर्वजण पुण्यास गेले असावे. पण आपण सायकलवर एकटे कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली. श्री खांडेकर यांनी आपल्या साई माऊलीला हात जोडले व त्यांच्यावर भार टाकून कंपनीच्या बाहेर पडले. रात्र खूप झाली होती. रस्त्यावर लाईट नव्हती. दोन्ही बाजूला गर्द झाडी. कधीतरी एखादी गाडी तोंडावर प्रकाश टाकत झटकन निघून जात होती. कंपनी मागे पडली आणि श्री खांडेकरांचा धीर सुटू लागला. चारही बाजूला अंधाराचे साम्राज्य होते. समोरचा रस्ताही अंधुक दिसत होता. त्या नीरव शांततेत फक्त त्यांच्या सायकलीचाच आवाज तो काय येत होता. एक अनामिक भीती श्री खांडेकरांना त्रासू लागली. त्यांनी साई माऊलीचा धावा चालू केला. साईराम साईराम हा तोंडून निघणाऱ्या मंत्राबरोबरच त्यांची सायकलही धावत होती. पण रस्ता काही संपत नव्हता. साई नामाचा धावा चालू असताना त्यांचे ओठ थरथर कापू लागले आणि त्या नीरव शांततेत त्यांना पाठीमागून दूरवर एका सायकलीचा आवाज येऊ लागला. आवाजापाठोपाठ कोणीतरी काही गुणगणत होते. श्री खांडेकरांच्या पोटात गोळा उभा राहिला. हातपाय जड होऊ लागले. ओठातून पुटपुटणारा साईराम साईराम हा धावा त्यांनी मोठ्या आवाजात म्हणण्यास सुरुवात केली. थोड्या वेळात मागून येणाऱ्या सायकलस्वराचे गुणगुणणे त्यांच्या कानावर स्पष्ट पडू लागले. मोठ्या तालात तो म्हणत होता, राम का नाम भजले भैया, राम का नाम भजले. ते शब्द कानावर येताच श्री खांडेकरांना बरे वाटले. त्यांनी मागे वळून पाहिले तर सायकलवर एक दूधवाला भैया येत होता. लांब कल्लेदार मिशा, धोतर, सदरा, सायकलच्या दोन्ही बाजूला दुधाच्या किटल्या आणि डोके हलवत तो मोठ्या तालाने गात होता. जसे भीती हा प्रकार त्याला माहीतच नव्हती. श्री खांडेकरांनी सायकलचा वेग कमी केला तसा तो त्यांच्या बरोबरीने सायकल चालवू लागला आणि एकदम त्याने प्रश्न केला, क्यों भैया डर रहे हो? श्री खांडेकरांनी नुसती मान हलवली. त्यावर तो म्हणाला, डरने का नहीं, मैं भी पुन्हा जा रहा हूँ, मैं तुम्हारे साथ हूँ, चलो. त्याच्या सहवासाने श्री खांडेकरांची भीती कधीच नष्ट झाली होती. बोलता बोलता शिवाजीनगर स्थानक कधी आले ते श्री खांडेकरांना समजलेच नाही. त्यांनी सायकल थांबवली आणि त्या दूधवाल्या भैयाचे आभार मानले. आपण कुठे राहता अशी चौकशी केली. पण दूधवाला भैया मैं यहीं रहता हूँ असे म्हणत सायकलवरून निघूनही गेला. श्री खांडेकर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बाबांचे आभार मानू लागले. बाबा, माझ्या साथीला या दूधवाल्या भैयाला पाठवलेत. खरोखर कृपा आहे तुमची. नंतर श्री खांडेकर घरी जाऊन झोपी गेले. पहाटेच्या दरम्यान श्री खांडेकरांना एक स्वप्न पडले. स्वप्नात प्रत्यक्ष श्री साईबाबा त्यांच्यासमोर उभे राहिले. पायगोळ कपणी, डोक्याला घट्ट बांधलेला कापड व त्याची गाठ मानेवर दिसत होती. तेजपुंज चेहरा प्रसन्न दिसत होता. हसतच बाबा म्हणाले, रात्री खूप घाबरला होता ना, माझा धावा केला, शेवटी मला भैया होऊन तुझ्याबरोबर यावे लागले. एवढे बोलून बाबा अंतर्धान पावले. श्री खांडेकर यांना जाग आली. उठून बसल्यावर त्यांनी स्वप्नाचा विचार केला. आपल्याबरोबर रात्री दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष बाबा आले होते आणि ते सांगण्यासाठी पुन्हा मूळ रूपात ते स्वप्नातही आले होते. श्री बाबांच्या या अनुभवाने त्यांचे डोळे पाणावले. भरल्या अंतःकरणाने त्यांनी श्री साईबाबांना हात जोडले. जय साईराम. श्री साईसागर मराठी चॅनलच्या माध्यमातून श्री साईबाबांचे साई भक्तांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. यामध्ये श्री साईबाबांची दुर्मिळ माहिती, श्री साईंच्या सहवासात राहिलेल्या भक्तांच्या आठवणीसुद्धा आपणास सांगितल्या जातात. श्री साईबाबा देहधारी असताना शिर्डीत घडलेल्या दुर्मिळ घटनांची ही माहिती दिली जाते.
श्री साईबाबांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि सर्व साईभक्तांना व्हिडिओ शेअर करावेत. जय साईराम.